त्यातील सर्व पात्रे, घटना आणि संवाद काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी प्रत्यक्ष संबंध नाही. कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही. धन्यवाद. ए सनी, बाहेर निघ. तोच गेला ना रे अंदर. जेव्हा पाहिलं तेव्हा मोबाईल घेऊन जाते पोट्ट. एवढ्या वेळ नंतर करते रे काय बा. सनी, तू रेझ्युम एडिट करायला सांगितलं होतं ना? हा, केलं का तो? पाठव मला, करतो लगेच. तसं अजून वेळ लागेल मला. जाऊ दे बे, त्यामुळे प्रेशर गेलं ना माया. थांब, आलं बाहेर. नाहीतर नेहमीप्रमाणे इंटरव्ह्यू मध्ये जाऊनच करशील. येते वाट पाहत बसलो ना, झाला मग माझा इंटरव्ह्यू. ए अरे बघितलं का? काय माहित आता कोणत्या कंपनीची वाट लावणार ते. काय रे, रोज रोज नवीन रेझ्युमे बनवतो. जराचं दुकान का तुझ्या बापाचं आहे का? त्यात पैसे पण देत ना. काय बोललो बे? सांगतो एक शूट. ते चल पटकन 4772. बस का बाबा, देतो ना. नोकरी लागू दे एकदा, लगेच देतो पैसे परत. अरुण्याची शपथ. चायला एका दिवसात कोंबडो असतात. तू गेला आणि नोकरीच लागली. मायला ऍक्टर बनव न बनव, या पुण्याच्या पाण्याने मात्र नक्कीच उजडाच्या मन बना. एवढा मोठा हो सनी. हे सनी, तुला शर्ट दे रे आजचे दिवस. ए चला बे, येतो मी. भाई, हा आपलं शेंडी लावचं नाही भाई. ए नरू, तुला मारू काय? बाई करतोस. भाई, तुम्हाला माहिती आहे ना माझा भाचा होतो ते. नरू, याच्या पुढे लक्ष ठेव, नाहीतर गॅरंटी कसा. भाई, आपण इथं पैशाचं बोलायला आलो होतो भाई. भाई याला थुकू का? थुकू काढतं बोलचं काढ. ए नरू, माझं काय काढतोस? पैशाचं बोलत होतो बॉस. हेच कोण? नरू भाई, हँडसअप नाही हो, हँडस्पॉट. भाई, हा तर आपल्याला हलक्यात घेतोय. काय रे सुकळीच्या, माझ्या पैशाचं तर नाही तर करू तुझा घे, गॅरंटी घेता. भाई थोडा वेळ लागेल पण देईन. किती वेळ तुझ्या मागे फिरायला? तू काय बाई आहेस? भाई शेवटचा चान्स द्या. पुढच्या महिन्यात संपूर्ण 3 लाख देतो. मार्केटमध्ये दगडूबाईची इज्जत आहे. इज्जत म्हणजे रिस्पेक्ट आहे. शेवटचा चान्स दिला तर आता तू पूर्ण 5 लाख रुपये द्यायचे, नाहीतर नरू आपण याची मारू. ती पण गॅरंटी घेतात. नरू, माझी मस्करी करतोस? चल रे नरू. वरचं किस आहे. हॅलो. काय रे बाबा, इथं धावत कशाला येलास? मॅरेथॉन असं काय, इंटरव्ह्यू असं ना, पण नोकरी मिळाला असं नाही. हा
काका सुरुवातीलाच निगेटिव्ह फीडबॅक नको ना तसे ते आपण register करायचं. तिकडे डिसिप्लिन कडे जा आणि नाव लिहून जा आणि जरा हसत जा कसं जिवंत दिसशील हा. ताई मला नाव रजिस्टर करायचं होतं. काही दिसते का तुला काजू कट्टच मला अवघडच कार्यक्रम दिसते राव. करा सांगितले लागल लागेल आणि मग या माझ्याकडे कशासाठी मॅडम? असंच मागे मागे शे लस मोठी लाईन आहे रे. मॅडम थोडं नंबरचं बघा की लईच मोठी लाईन आहे. तुमच्यासाठी काय मामा लावा यांचा नंबर चल सडने आलेलंच पट्टी पडली. मे आय कमिंग मॅम? यस कमी थँक्यू. इंट्रोड्यूस युअर सेल्फ Good morning, ma'am. Myself Kalpesh Nahatonde. I belongs to Amravati district. I have done my bachelor's degree in mechanical engineering from Jiguera. 2021 पास आउट म्हणजे कोरोना बॅच. मग आतापर्यंत काय करत होतास? जॉबच्या शोधात होतो. एक्सपिरियन्स नाही, कोरोना बॅच, मग स्किल्स. मग तुला असं का वाटतं की आम्ही तुला हायर करावं? स्किल्स आहे पण कोणी संदेश देत नाही. 2 वर्षापासून कंपन्या फिरतोय पण जिथे गेलो तिथे तेच. एक्सपिरियन्स. ओके, यू मे लिव्ह नाव. थँक्यू मॅम. अरे जॉब करायसाठी एक्सपिरियन्स पाहिजे आणि एक्सपिरियन्स साठी जॉब. यात आमची तरी काय चूक? आम्हाला कोणी संदेश देत नाही. काय रे एकटंच काय खुळवणी बडबडतोस? काका तुम्ही ते परमनंट असाल ना? हो एक्सपिरियन्स असं ना. एक छोटी सी नौकरी का तलबगार हूँ मैं, एक छोटी सी नौकरी का तलबगार हूँ मैं, तुमसे कुछ और जो मांगूं तो वो अरे हे बघ दार उघडच आहे तर यात. हे बघ वैशाली अगं कसलं पोरग. अरे दिवस रात्र अभ्यासच करते. अरे काका नमस्कार. कधी आला? आत्ताच आलो बाळा. बर कर तू तुझा अभ्यास कर. आताला मार मार पट्टाचा हेडशॉट. तिकडं बघ वैशाली ते पसरलेलं डुक्कर आपलंच दिसतंय. हे नशीब फक्त थांब तुझं नशीब. आई बाबा तुम्ही इथे का? म्हटलं बघावं काय दिवी लावून राहिलास तू. अरे बाबा आता तरी सुधार बाबा तू. तुला कसं माहिती दिव्याबद्दल? काय काय नाही. बरं मग काय ठरवलंय तू? काय करायचंय तुला पुढे? की असं बेरोजगार राहायचंय? ठरवलं बाबा पण त्यासाठी मला फक्त 5 लाख हवे आहेत. किती? आई बाबा अचानक ओरडलं. कसं गोड आहे? 5 लाख रुपये? अरे कशाला हवे तुला 5 लाख रुपये? ऐकून घ्या. अगं पण या डुकराला 5 लाख रुपये हवे तरी कशाला? मला परदेशात जायचंय बाबा. तुला कुठे जायचंय असं परदेशात? मला परदेशात जायचंय. माझं करिअर करायचंय. मला आता कच्चच चुळलंय बाबा. कुठून चुळलंय? अरे मुळात मी तुला का पाळलंय मला ते कळणं गेलंय. अरे मी खरं का बोलायचं ठरव. मला कळून चुकलंय बाबा, कळून चुकलंय. माझं या देशात काही नाही होऊ शकत. अरे तुझं मुळात या देशात काय
जगातल्या कोणत्याच देशात काहीच नाही होऊ शकत. नीट बोल. आज मी ठरवलंय तुझ्यावर हात नाही उघडणार ताई. ऐका बाबा, मला आहे ना म्हणजे माझ्या आतल्या कलाकाराला जगातील इतर देश खुणवतात. आता मला आपल्या देशाच्या सीमा पुऱ्या नाहीत बाबा. मला परदेशात जावं लागणार आहे. अरे आणि तिथं जाऊन काय करणार तू? अरे थोडं शिक हा आपल्या मित्रांकडून. बाबा, तुम्ही हा जो शी नंतर स्टॉप घेतलाय ना, कळतोय मला. स्पष्ट बोल, काय करणार तू परदेशात जाऊन? बाबा, मला परदेशात एका चित्रपटात काम भेटलंय. छोटा रोल आहे, पण मी इकडे येऊन काम शोधत चांगले चित्रपट तर भेटतीलच ना. सुपरस्टार सनी पाटील. आई विचार करतो क्षण, आता तुला हाक मारणार. ते बघ सुपरस्टार सनीची आई चालली इथे. तुला किती गर्व होणार आहे, किती गर्व होणार. हो रे बाळा, कर तू. अहो देऊन टाका त्याला पैसे. अहो जर माझ्या मुलाला उंच उडायचंय, आकाशात झेप घ्यायची आहे, तर त्याला उडू द्या ना. अगं बाई, पण तुझा मुलगा उडताना हगत उडणार, त्याचं काय सांग ना. पैसे बरं चल, कोणतं रोल भेटलंय रे तुला? बाबा, मला चित्रपटात डिलिव्हरी बॉय, प्लंबर असं रोल भेटलाय. डिलिव्हरी बॉय आणि प्लंबर हे दोन नंबर भेटले तुला? हो बाबा, मग इकडून काम शोधत तर चांगले चित्रपट तर भेटतीलच ना. नक्की हे दोन रोल केल्यावर ना. अहो मला विश्वास आहे माझ्या बाळावरती. करू द्या त्याला जे करायचं ते. देऊन टाका तुम्ही पैसे. बरं चल, दिले तुला पैसे, पण हा शेवटचा चान्स आहे. तिथंही तू काही करू शकला नाही तर तुझे दळभद्री तोंड घेऊन पुन्हा इकडे येऊ नको बाबा. उसवल गद गोद सार, आधार कुणाचा नाही. अहो काय बोलताय? पोरगा आहे आपला. नाही वैशाली नाही, तुझ्या लाडामुळेच बिघडलाय तो. अगं मला पण समाजात काहीतरी इज्जत आहे. आज वाटते मला म्हणताना मी नालायक बेरोजगार पोराचा बाप आहे असं. बरं चल, रडू नको. देतोय तुला पैसे, पण ऐक, घरी येशील तर काही बनूनच यायचं. जातोय आम्ही. चल वैशाली. अहो अहो काका. काय रे सनी, काका एवढे रागात का निघून गेले? काका बोलले पण नाही. तू कशाला दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक पोचतोय? स्वतःच बघ ना आधी. काय हे अरुण्या, नीट समजून सांग त्याला. चांगल्यानं बोललो ना मी. हा, सरळ राहायचं बाबू. नाही राहायचं सरळ. काय करून घेशील ना? अरे तुम्ही दोघं शांत बसा. आणि काय रे, तुम्ही सारखं भांडत राहता. तू चुप. 2 वर्षापासून घासून राहिला ना. हा, निघाली का पोस्ट? आला एवढा शहाणपणा बोलून राहिला. तू काय त्याला बोलतो? तू लागली का चॉप? सनी सुधर. आधीच इंटरव्ह्यू मुळे मूड खराब आहे. आता सनी जाऊ दे, मीच बाहेर निघून जातो. हे अरुण्या, आलंच रे मी. आलं ग. जाऊ दे, घेऊन ये. जाऊ दे, असाही मूड खराब आहे. थोडं न्यूज बघून घेतो. ब्रेकिंग न्यूज. नमस्कार, मी स्वागत करत आहे एबीपी तुझा. बातम्या आमच्या आणि लागणार तुमच्या. मी 24 तास. आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी. विद्यार्थ्यांना मोठा धक्का. महाराष्ट्र शासनाने घेतला मोठा निर्णय. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे एमपीएससी पेपर झाले रद्द. काय चे, मी केलेली मेहनत वाया गेली. समजा सर्व. आई, बाळा, कधी आहे तुझी परीक्षा? आणखी किती वाट पाहावी लागेल? फार थकले रे मी आता. आता नाही होत माझ्याने काम. अरुण, अरुण बोल ना, बोलत का नाहीयेस? बाळा, ए बाळा, बाळा.
टेन्शन गेलं असं वाटलं नव्हतं. आम्हाला काही सांगायचं पण नाही, अभ्यासातच गुंग राहायचा. उपचार चालू आहेत काकू, होईल तो बरा. डॉक्टर डॉक्टर माझा मुलगा बरा होईल ना? सिरियस कंडिशन. बरं झालं त्यांना इथं लवकर या. त्यांच्या ऐका, हो डॉक्टर. हे बघा, त्याच्या डोक्याला खूप मार आहे. आम्हाला त्याचं ऑपरेशन करावं. त्यासाठी काउंटरवरती 8 लाख रुपये जमा करा. 8 लाख? 8 लाख रुपये कुठून आणू मी? इतके पैसे नाहीत माझ्याकडे. डॉक्टर डॉक्टर हे काय माझं दागी नाही, पण बरं का माझ्या मुलाला. सांभाळा त्यांना. 8 लाख रुपयाचा बंदोबस्त करा. बस. काकू तुम्ही नका करू पैशांची काळजी, आम्ही बघतो काय. डॉक्टर तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा, आम्ही पैसे काउंटरवरती जमा करतो. काकू तुम्ही काळजी नका करू, पैशाचा बंदोबस्त होईल. कल्पेश ऐक, मला घरच्यांनी दिलेले 5 लाख रुपये आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे काही आहेत का? माझ्याकडे दगडूबाईने दिलेले 3 लाख रुपये आहेत. बरं एक काम कर, तू रूमवर जाऊन सर्व काही पैसे घेऊन ये आणि काउंटरवरती जमा कर. आम्ही थांबतो आहे पैसे. हो चालेल. सनी इकडे येतोस, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. काकू आलोच. तू वेडा झालायस का? तुला समजतंय तू काय करायला निघाला? अगं झालं तरी काय? माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुलगा बघितलाय आणि तू स्वतःचा विचार न करता मित्राला पैसे द्यायला निघाला. अरे मॅड, सध्या तरी माझ्या करिअरपेक्षा त्याचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. त्याचा जीव महत्वाचा आहे आणि माझं काय? माझे आई वडील एका बेरोजगारासोबत माझं लग्न कधीच लावणार नाहीत सनी, कधीच नाही. थोडा वेळ लागेल मला, मी करेन सर्व काही व्यवस्थित. तुला विश्वास आहे ना माझ्यावर? नाही, अजिबात नाही. मी चुकी केली तुझ्यावर प्रेम करून. तू जर असंच वागत राहिलास ना तर तू आयुष्यात कधीच काय करू शकणार नाही, कधीच नाही. अगं ऐक तर, सनी काउंटरवर पैसे जमा करून आलो. काय रे सनी, काय झालं? काही नाही रे. हो ना. तुम्ही सर्वजण बाजूला थांबा, दरवाजासमोर उभे राहू नका. थोड्याच वेळात डॉक्टर येतील आणि ऑपरेशन सुरू होईल. काकू होईल सर्व काही ठीक. होईल बाळा, पण माझा पाठीमाग का माझ्या मुलांची परीक्षा घेतली? येणारे पाठीमागा धावणारे तारणं माझ्या मुलांचे जगण. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. दुःखाच्या काळी हा देव धावत आला. नाम घ्या मुखेने विठू विठू बोला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. काय काय तू रडतेस? तू कुलस्वामिनी, तू रणरागिनी, तू दीपज्योत अंधारातही उजळणारी, तू सागराची खोली, तू मायेची अथांग लाट, तू कणखर सह्याद्री, वादळातही उभी राहणारी. वासुदेवा, माझ्या मुलाला जीवाचा वासुदेवा, तोच माझा सर्व काही आहे. एकटी पडली आहे रे वासुदेवा. आई, तू एकटी नाही, तुझ्या पाठीशी स्वयं पंढरीचा पांडुरंग उभा आहे. तुझ्या मुलाने खूप कष्ट घेतले आहे, अजूनही त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले नाही. आता वेळ आली आहे त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळण्याची. त्याची कृपा आहे आई तुझ्यावर. कोणाशी बोलताय तुम्ही? हे बघ बाळा, वासुदेवाची बोलतीये. पण इकडे तर कोणीच नाही. इथेच तर होते वासुदेव. कुठे गेले?
सर्व काही ठीक आहे ना? सर्व एव्हरीथिंग इज त्याला जाऊन भेटू साहेब. काय रे पोरा, तुझ्या एकट्या आईला सोडून जाणार होतास का? तुम्ही त्यांना ताण देऊ नका. ते सध्या बोलण्याच्या कंडिशन मध्ये नाहीत. त्यांना सध्या रेस्टची गरज आहे. हॅलो, नमस्कार, कल्पेश बोलताय. हा बोला. मी इंजिनिअरिंग सोल्युशन मधून बोलत आहे. तुम्ही दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास झाला. कॉंग्रॅच्युलेशन. काय? अरुण्या, हे बघ अरुण्या, मला जॉब लागली अरुण्या. खरंच? हो सनी, जॉब लागली मला. अरे ते बघ, आणखी एक गुड न्यूज. तुझं हॉल तिकीट आलं अरुण. अरे सर्व एमपीसीच्या विद्यार्थी म्हणून आंदोलन केलं, त्यामुळे महाराष्ट्र शासनाला हा निर्णय घ्यावा लागला अरुण. पांडुरंगा, भरून पावलास रे देवा. असाच माझ्या मुलांच्या पाठीशी राहा. हो देतो. आधी तू बरा हो आणि जास्त हालू नको, पट्ट्या सुटतील. सर, तुम्ही आज हजारो लोकांसाठी प्रेरणा आहात. पण एक काळ असा होता जेव्हा तुम्ही स्वतःचे आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता. त्या परिस्थितीत नेमकी काय झाले होते? तो दिवस अजूनही विसरू शकत नाही. एमपीएससी परीक्षा रद्द झाल्या हे कळताच माझ्या स्वप्नांचा चुरा झाला. जणू पायाखाली जमिनीत सरकली. तेव्हा तुम्ही धाडस करून कसं निभावलं? माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी माझ्या मनातल्या गोष्टी कुणाला सांगितल्या नाही. मी 12 तास अभ्यास करायचो, पण मला तरी अशी भीती वाटायची की आपण काही करू शकणार का. गेल्या 2 वर्षात हीच भीती माझ्या अपयशाचं मुख्य कारण बनली. म्हणजे भीतीमुळेच तुमचे अपयश येत होते. हो. मग तुम्ही ती भीती कशी हलवली? सर्वात पहिलं म्हणजे आपला स्वतःचा आत्मविश्वास ठाम असायला हवा. दुसरं म्हणजे आपलं दुःख मनात न ठेवता आई वडील किंवा जवळच्या मित्रांशी बोलून मोकळं केलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, अपयश तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जातं. बरोबर बोललात. सर, आपल्या देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर तुमचे काय मत आहे? हा खूप गंभीर विषय आहे. भारताची वाढती लोकसंख्या आणि संधी यामध्ये तफावत आहे. ऑटोमेशनमुळे जॉब्स कमी, स्किल्स आणि एक्सपिरियन्स हे नसल्यामुळे जॉब्स भेटत नाहीत आणि अडचणी येतात. मग यावर तुमची काय उपाययोजना असू शकते जेणेकरून भारतातील रोजगार वाढवता येईल? रोजगार वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे कौशल्य विकास. आज फक्त पदवी पुरुष नाही. दुसरं म्हणजे लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन. गावागावातच लघु उद्योग सुरू झाले तर स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील. तिसरं म्हणजे स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योरशिप. प्रत्येक युवकाने नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देण्याचा विचार करायला हवा. रोजगार वाढवण्यासाठी सरकारचे धोरण आणि तरुणांची जिद्द दोन्ही महत्वाचे आहेत. दोन्ही एकत्र आल्यानेच मोठा बदल शक्य आहे. नक्कीच. आपल्या देशातील सरकारची भूमिका आणि युवा यांचा सहभाग महत्वाचा आहे. तरच आपण बेरोजगारीवर मात करू शकतो. सर, एक लास्ट क्वेश्चन. तुम्ही म्हटल्याप्रमाणे कल्पेशला तर जॉब भेटली, पण त्या सनीचं काय झाले? त्या दोघांनी त्यांच्या करिअरचा विचार न करता माझा जीव वाचवला. असे मित्र नशिबवाल्यांनाच मिळतात. तुम्ही समीर पाटीलला होता का? सुपरस्टार समीर पाटील का? हो, तोच. सर, मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. तोच आपला सनी.
बार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना। देखो ये महीना पिंजरा बनाया सोने का। देखो ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का। देखो ये महीना पिंजरा बनाया सोने का। कट कोण रे हा? दिसत नाही का शूटिंग चालू आहे? ए तुम्ही दोघं टाकल्याला बाहेर. बहुत पसंद आई, एकदम गारंटी के साथ।